कुठे आहेस तू? घरीच आहे. मला भेटायला ये आता. आता काय झालं? अरे नेहमीच भांडण. काय तू पण सोड ना. अरे सोड ना काय. आता आज भांडता भांडता सीमा सीमा जरा पाणी दे ना. देते पाणी. आता चहा पण हवा असेल ना, तो पण देते. बच्ची मोलकरीन बसलीये ना, दिवसभर जॉब करायचा आणि घरी येऊन राब राब राबायचे. आता एवढी भांडी पडलीये, जेवण बनवायचे, घर साफ करायचे, हे मी काय एकटे नाही करायचं का? नोकरी करेल घरची. जरा घरी येऊन आराम करू म्हटलं तर ते नशिबातच नाहीये माझ्या. एखादी बाई ठेवू कामाला म्हटलं तर नाही. तर आहे ना फुकटचे मोलकरीन, कशाला पैसे द्या? सगळं जागेवर लागतं यांना. धर. नकोय मला पाणी. मग कशाला मगाचपासून पाणी पाणी करतोयस? मला ना घरात शांतता हवी. ती नाही मिळणार. आल्यापासून तुझी कटकट सुरू झाली. अच्छा, आता तुला माझ्या खऱ्या बोलण्याची कटकट वाटायला लागली तर ऑफिस मध्ये तर तूच काम करतोस रे. मी टाइमपास करायला जाते का? पण मी असं म्हणालो कुठे? तुझा काहीतरी गैरसमज होतोय. आता माझा गैरसमज होतोय म्हणजे इथे मी चुकीची आहे ना? सीमा मला ना आता तुझ्याशी भांडायचा पण कंटाळा आलाय ग. आता मी भांडखोर मय जर असं असेल ना तर मला पण कंटाळा आलाय सगळ्याचा. कंटाळा आलाय? हो. मला पण कंटाळा आलाय. आपण वेगळं होऊया. इट्स बेटर फॉर अस. आपण वेगळं होऊया. इट्स बेटर फॉर अस. असं बोलला तो. मग अगं बोलला असेल रागाच्या भरात. तुला माहितीये ना तो कसा आहे. बोलून निघून गेला असेल तर तुला काय माहितीये त्याचं काय चाललंय ते? काही कल्पना नाही ग. जे हल्ली आमचं एवढं भेटणंही नाहीये आणि सध्या तरी काही बोलणं नाही झालं ग्रेट. असं असेल ऑफिसचं टेन्शन. तू का विचार करते असा सगळा? नाही रे, मला नाही वाटत त्याचं ऑफिसचं काही टेन्शन असेल, कारण त्याचं रुटीन व्यवस्थित चालू आहे. काहीतरी वेगळंच कारण असणार आहे. मग काही फायनान्शियल स्ट्रेस? अरे नाही, आत्ताच तो बाईक घेणार आहे आणि मी काही मागितलं तर तो लगेच येतो, मला नाही म्हणत नाही. मग काय असू शकतं? मला तर वाटतं त्याचा अफेअर चालू आहे. अरे एवढी हिंमत नाहीये त्याच्यात. तुला बघितलंयस एकदा. अगं त्याला कशी काय मिळाली आहेस देव जाणे. आम्हाला अजून कळलेलं नाहीये. आणि त्याने काय पापड बेललेत ना तुझ्यासाठी, ते आमचं आम्हालाच माहिती आहे बरं का. पण असं सगळं नाही करणार. तू नको हा सगळा विचार करूस. अरे हल्ली तो धड बोलतही नाहीये माझ्याशी आणि भांडणं तर इतकी वाढली आहेत ना, काय सांगू तुला. अरे हसतोस काय? अरे मारतेस काय? पण मी ते फाइंड आउट करणारच. आणि जर मला त्याचं अफेअर कळलं तर बघ, मेला तो माझ्या हाती. सीमा आवरलंय का तुझं? निघूया ना आपण. नाही, तू हो पुढे, मला वेळ आहे. ठीक आहे. हा निघाला ना, आता बघतेच. हा झोपलेला तर दिसतोय. बघूया. भैया उसके पीछे ले लो. अरे हा ऑफिसला जायचं सोडून इकडे कुठे चाललाय? ऑफिसचा रोड तर राईटला आहे. हा नेमकं कुठे चाललाय? मिळाला मोबाईल. बघतेच आता. बस. व्हॉट द फक, एवढे मेसेजेस. नक्की चाललंय काय याचं? ओके, हा स्पॉट आहे तर. अजून आली नाही वाटत ती. तू इथे काय करते? आणि कोणती? कोणती म्हणजे अजून किती मुली आहेत तुझ्या लाईफ मध्ये मी सोडून? तुझ्या व्यतिरिक्त माझ्या लाईफ मध्ये कोणी नाहीये. खोटं बोलू नकोस हा. जिची तू वाट बघतोयस ना इथे बसून, त्या सतीबी बद्दल बोलते मी. तू वेडी आहेस का?
कोण सटवी? तीच सटवी जिच्यामुळे तू मला काल बोलला की आपण वेगळे होऊया. तू डोक्यावर पडलीस का? काही काय बडबडतीस? मग मला सांग, ऑफिसच्या वेळेस तू इथे काय करतोयस? हे ऑफिस आहे तुझं? ऑफिसला का नाही गेलास? बोल लवकर, ऑफिसला का नाही गेलास? ऑफिस? कोणतं ऑफिस? मला माझ्या जॉबवरून ले ऑफ केले. 2 महिने झाले. काय? तुझा जॉब गेला आणि तू मला हे आत्ता सांगतोयस? अरे तुझ्या आयुष्यात एवढी मोठी गोष्ट घडली, तुला मला सांगावंसं नाही वाटलं? सांगणारच होतो. कधी कधी सांगणार होतास? हे बघ, मी खरंच सांगतोय. मी एकदा दोनदा सांगायचा प्रयत्न केला देखील, पण नेमका त्यावेळी छोट्या छोट्या गोष्टींवर आपल्यामध्ये भांडणं झालं आणि मग नंतर मी हिंमतच नाही केली. अरे ही एवढी मोठी गोष्ट तू एकटाच सहन करत होतास ना? अरे मला सांगायचं तरी, मी काहीच बोलले नसते. अरे आपण दोघांनी मिळून यावर सोल्युशन काढलं असतं. बरं ते सोड, मला सांग, गेले 2 महिने तू जो घरात पगार देतोयस तो आणतोयस कुठून? मी बाईक घेण्यासाठी पैसे साठवले होते ना, त्याचं काय इथे? त्याच पैशातून गेले 2 महिने पगार देतोय घरी. अरे तू पेडायस का? तू मला एका शब्दाने जरी सांगितलं असतं ना, तर आपण फायनान्सेस मॅनेज केले असते. देव ना करो पुढचे 2-4 महिने तुला जॉब लागला नसता तर काय केलं असतंस तू? सांगावं तर लागलंच असतं ना मला. सांगणारच होतो ना. मग सांगायचंच ना. बरं जे झालं ते झालं. आता जोपर्यंत तुला तुझ्या मनासारखा जॉब लागत नाही ना, तोपर्यंत घर मी सांभाळे. तू नको टेन्शन घेऊस. आणि आता दिवसभर तुला असं गार्डन मध्ये बसून राहण्याची गरज नाहीये. सॉरी. ही पण सॉरी कालसात. मी खूप भांडते तुझ्यासोबत, पण आता नाही भांडणार. मी पण तुला समजून घ्यायला पाहिजे होतं की तुला पण प्रॉब्लेम असूच शकतात. आणि आपण हे विसरून जातो रे की आपण जगण्यासाठी काम करतो, कामासाठी जगत नाही.